सकल महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आणि ढोर कोळी या जमातीच्या एस टी प्रमाणपत्राबाबत आम्ही 25/9/2024 ते काल 3 तारखेपर्यंत उपोषणाला बसलो होतो. आम्ही अन्नत्याग उपोषण करत असताना आमची एकच मागणी होती की 1950 पूर्वीची जी कोळी नोंदीवरून आम्हाला एस टी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि त्यावरच सुलभ पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्रही मिळालं पाहिजे. या मागणीसाठी आम्ही 9 दिवस अन्नत्याग उपोषण केलं होतं. त्यामध्ये आम्हाला महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून साथ लाभली आणि आमची अशी मागणी होती की ती मागणी जरी कोळी नोंदीवरून आम्हाला एस टी प्रमाणपत्र मिळत नसेल आणि आमच्या समाजाचा जमातीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न जरी आमचा नाहीसा केला आणि आमच्या प्रश्नावर सरकारनं जरी गांभीर्यपूर्ण लक्ष दिलं आणि आम्हाला सुलभ पद्धतीने दाखले दिलं तर आम्ही उपोषण माघारी घेणार होतो. पण पालकमंत्र्यांनी आम्हाला भेट दिली आणि पालकमंत्र्यांनी भेट देऊन सांगितले की तुमचा प्रश्न 2 दिवसात मी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तुम्हाला परिपत्रक काढून देतो. या शब्दावर आम्ही उपोषण स्थगित केलं आणि त्यांना एकच सांगितलं की तुम्ही जरी आमच्या समाजाचा प्रश्न नाही मिटवला आणि परिपत्रक नाही काढलं आचारसंहिता लागेपर्यंत तर आम्ही तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात जाऊन 70 लाख कोळी समाज आहे पण आम्ही कमीत कमी 50 लाख कोळी एकत्र येऊन तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आणि पालकमंत्र्यांनी परिपत्रक काढतो म्हणून होकार दिल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं.